29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन होण्याची शक्यता आहे। आझाद मैदानावरील आंदोलनासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे त्यांनी ही परवानगी मागितली। आंदोलनाची परवानगी त्यांना आता मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट पाहतोय। जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून आंदोलनासाठी मुंबईमध्ये येऊ शकतात। आंदोलन त्यांचं सुरू होऊ शकतं। आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे त्यांनी परवानगी मागितली आहे या आंदोलनासंदर्भातली। आता त्यांना पोलीस स्टेशनकडून आंदोलनाची परवानगी मिळते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं आहे। 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन सुरू करू शकतात, काय अधिक अपडेट्स? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर त्यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी जे आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांचं आंदोलन अंतराळित होणार की मुंबईत होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर दौऱ्यादरम्यान अनेक मराठा आंदोलकांकडून मुंबईला आंदोलन करू अशा प्रकारची विनंती मनोज जरांगे यांच्याकडे सातत्यानं केली जात होती आणि कालच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी संकेत दिलेले होते की आधी मुंबईत जाब करू मग काम करू अशा प्रकारचे संकेत मनोज जरांगे यांनी कालच दिले होते। आपण जर पाहिलं तर या दरम्यान मराठा आंदोलकांकडून मनोज जरांगे पाटलांकडून मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे 29 ऑगस्टचं आंदोलन अंतर्गत होणार की मुंबईत होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, आत्ताची जी महत्त्वाची अपडेट याच्या आधी समोर आली होती, जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली नाही आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आजचे दौरे त्यांनी स्थगित केलेले आहेत। त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती, अशक्तपणा जाणवत होता आणि त्यामुळे त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। त्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर त्यांनी मराठवाड्याचा जो प्रस्तावित दौरा होता तो देखील रद्द केलेला आहे। समाज बांधवांनी 29ला अंतर्गत यावं असं प्रकारचं आवाहन त्यांनी यापूर्वीच केलेलं आहे। त्यामुळे तब्येतीच्या कारणावरून त्यांनी मराठवाड्यात दौरा रद्द केलेला आहे। त्याच दरम्यान ही मोठी बातमी जी आहे ती समोर येते की मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याची जी शक्यता वर्तवली जाते। अक्षय, जर आपण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर त्यांचं प्रत्येक आंदोलन हे गाजलेलं आहे। यावेळेला जे 29 ऑगस्टला जे त्यांचं आंदोलन होणार आहे त्याचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी अक्षय एक सेकंड तुम्हाला थोडंसं थांबवते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी गंगाधर काळकुटे मराठा आंदोलक आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गंगाधरजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण आताची अपडेट पाहिली असेल, 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू होत आहे, काय अधिक अपडेट तुमच्याकडे? सर्वस्वी आंदोलनाचा अधिकार हा मनोज दादांचा आहे। मुंबईत आंदोलन करायचं का आंदोलन आंतरवलीत करायचं किंवा अन्य ठिकाणी हे याबाबत अधिकृत भूमिका मनोज दादा जाहीर करतील आणि मला वाटतं दादाने आंतरवलीचं ठिकाण दिलंय, परंतु परवानगी जर आझाद मैदानात मागितली तर एखाद वेळेस दादाने सांगितल्याप्रमाणे गनिमी कावाही होऊ शकतो। पण आझाद मैदानातल्या परवानगीचा ऍडव्होकेट आसिफ अजय गायकवाड आणि मुंबईच्या टीमला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे परवानगीचा अर्ज तिथं दिलेला असेल, दादांच्या आमच्या सह्याचे अर्ज तिथं वकील बांधवाकडे सह्या करून ठेवलेले असतात। त्याच्यामुळं तिथं अर्ज दिलेला असेल, परवानगी तर घेऊन ठेवतील, परंतु सर्वस्वी अधिकार हे आदरणीय मनोज दादांचे आहेत आणि यावर अधिकृत दादाच बोलतील। मला अचानक आपल्या चॅनल मधून फोन आला, नक्कीच गंगाधरजी, मात्र तरी देखील या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे आणि काय भूमिका तुम्ही मांडणार आहात मुंबईमध्ये येऊन? आंदोलन मुंबईत केलं किंवा अन्य कुठेही केलं तरी आम्ही सगळे आणि सगळा मराठा समाज मनोज दादाच्या आंदोलनाला कुठेही येणार आहे आणि गावागावात दादाची तब्येत बरी नसल्यामुळे सगळे दौरे रद्द करून दादा आता 29च्या आंदोलनावर लक्ष देऊन आहेत आणि 29ला आंदोलन व्यापक आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे एवढं मात्र नक्की आहे। आणि मराठा समाज सगळीकडून दादा जिथं आदेश देतील त्या ठिकाणी आंदोलन करायला नक्कीच धन्यवाद गंगाधरजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती आमच्यापर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल तुमचे आभार। आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचे देखील धन्यवाद।